दुबई हे जगातलं सर्वात सुरक्षित बिझनेस हब आणि ट्रॅव्हल्स गेटवे मानलं जातं आणि वारंवार दुबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर हल्ला होत असेल तर संपूर्ण जगामधल्या वेगवेगळ्या देशांचं लक्ष याकडे केंद्रित होईल आणि आपल्या प्रवाशांची सुरक्षितता हासिल करण्यासाठी हे देश अमेरिका आणि इस्रायलवर चर्चेच्या माध्यमातून दबाव टाकतील आणि यातूनच अमेरिका इराण विरुद्धची आक्रमकता कमी करेल अशा प्रकारचा कयास इराणचा त्या ठिकाणी असणार आहे. इराणची कन्स्ट्रक्टिव्ह कॅओस म्हणजेच थोडक्यात रचनात्मक गोंधळाची परिस्थिती निर्माण करण्याची रणनीती याच्या मागे आहे. कारण जर अशा प्रकारचे हल्ले त्या ठिकाणी केले तर युनायटेड अरब इमिरेटला ज्या प्रकारे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान होत आहे त्या नुकसानापासून दूर जाण्यासाठी UAE हा अमेरिकेसारख्या मित्र राष्ट्रापासून दूर त्या ठिकाणी जाईल आणि अमेरिकेवर दबाव निर्माण करून इराण विरुद्धची आक्रमकता कमी करण्यासाठी त्याला प्रवृत्त करेल. अशा प्रकारचा कयास सुद्धा इराणचा या रणनीतीच्या मागे आहे. एवढंच नाही, जर वेळोवेळी अशा प्रकारचे हल्ले होत राहिले तर अरब राष्ट्रांमध्ये असं सुद्धा एक प्रकारचं वातावरण निर्माण होईल की आम्ही अमेरिकेवर आमच्या सुरक्षितेसाठी एक प्रकारे डिपेंडंट होतो, पण अमेरिकेच्या एअर डिफेन्स सिस्टम त्याचबरोबर अमेरिकेची एक प्रकारे आर्म्ड फोर्सेस आमचं सुरक्षा करण्यासाठी आमचं संरक्षण करण्यासाठी नाकाम होतीये. हा सुद्धा मेसेज या अरब राष्ट्रांमध्ये अशा प्रकारच्या हल्ल्यांच्या माध्यमातून जाऊ शकतो. अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून काही अरब राष्ट्र आणि त्यातली त्यात UAE हे इस्रायलच्या जवळ गेलेले आहेत. जर अशा प्रकारचे हल्ले वारंवार त्या ठिकाणी होत असतील तर अब्राहम अकॉर्ड्सला कुठेतरी पुनर्विचार करण्यासाठी सुद्धा अरब राष्ट्रांसमोर एक पर्याय निर्माण करावा म्हणून सुद्धा इराण अशा प्रकारची रणनीती वापरतोय. डिजिटल आणि फिजिकल अटॅक म्हणजेच अशा प्रकारच्या सॉफ्ट टार्गेट्सला इंटरनॅशनल एअरपोर्टला अटॅक करायचा आणि संपूर्ण जगाचं लक्ष तिथे वेधून घ्यायचं, हे एका बाजूला करायचं. तर दुसऱ्या बाजूला अरब राष्ट्रांमध्ये असणाऱ्या मायक्रोसॉफ्ट ॲझ्युअर डेटा सेंटरवर हल्ला करायचा. म्हणजेच डिजिटल आणि फिजिकल अशा दोन्ही प्रकारचे हल्ले इराण या अरब राष्ट्रांवर त्या ठिकाणी करतोय आणि अरब राष्ट्रांवर अशा प्रकारचा दबाव निर्माण केल्यामुळेच येणाऱ्या काळामध्ये इनडिरेक्टली इस्रायल आणि अमेरिकेवर सुद्धा दबाव त्या ठिकाणी निर्माण होईल आणि त्याच्या माध्यमातून अमेरिका इराण विरुद्धची आक्रमकता कमी करेल अशीच एकूण रणनीती इराणच्या समोर आहे. आणि म्हणूनच वारंवार दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा दुबईच्या काही महत्वाच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर जे सॉफ्ट टार्गेट आहेत त्यावर अटॅक करण्याचा वेळोवेळी इराण त्या ठिकाणी प्रयत्न करतोय आणि सायकोलॉजिकल वॉरफेअर त्याचबरोबर इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्ये अमेरिका आणि इस्रायलला एक प्रकारे धोबी पछाड करण्यामध्ये आतापर्यंत इराण यशस्वी झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसून येतोय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.